भक्तीने दिवसाची सुरुवात. आजचा माझा दिवस नेहमीप्रमाणे देवदर्शनाने सुरू झाला. देवघरात दिवा लावला, अगरबत्तीचा सुगंध पसरला आणि मन एकदम शांत झालं. स्वामी समर्थ महाराजांचा जप केला. नाम आशीर्वाद घेताच दिवसाला एक नवी ऊर्जा मिळाली. पूजा केल्यानंतर मिळणारी शांतता ही अनुभूती शब्दात सांगता येत नाही. स्वामींची पूजा केली आणि मन शांत, प्रसन्न झाले. आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदमय आणि शुभ होवो. अगरबत्तीचा हलका सुगंध, देवघरातील दिव्याचा तेज हे पाहून मन अगदी शांत झाले. सकाळ प्रसन्न झाली आणि स्वामींचा देवांचा आशीर्वाद घेतला. तर नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. शुभ सकाळ तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. तर मी आज प्रत्येक गृहिणीच्या मनातलं एक सत्य आज मी बोलणार आहे बघा मैत्रिणींनो. तर संसार म्हणजे रोजच्या धकाधकीतल्या छोट्या छोट्या गोष्टींची जपणूक, सकाळचे काम, मुलांची काळजी, स्वयंपाक, देवाची पूजा आणि तरीही मनात कुठेतरी शांतपणे उभे असलेली संसाराची ओढ. छोटे छोटे स्वप्न असतात, पण मनाला ते एकदम ताकद देऊन जातात बघा. तर मैत्रिणींनो, हे बघा, मी टिफिनला सुरुवात केलेली होती. तर म्हटलं तुम्हाला मी सुरुवातीला सांगावं की जेणेकरून तुम्ही माझा ब्लॉग हा शेवटपर्यंत पाहताल व माझे काही थोडेसे विचार आहेत ते पण तुम्ही ऐकून घेताल. तर मला करायचे होते आज मुलांच्या टिफिनसाठी बघा पालकचे धपाटे करणार होते मी. आणि म्हटलं थोडं हिवाळ्यामध्ये ताजी ताजी पालक मिळते, तर ती अशी तर मुलं पालकची भाजी खात नाहीत, तर म्हटलं ती मुलांसाठी आपण त्याचे पालकचे धपाटे वगैरे करावेत. असंही हेल्दी आणि पौष्टिक होईल आणि भूकही लागत नाही बघा धपाटे वगैरे खाल्लं की. तर मग म्हटलं आज टिफिनसाठी आपण पालकचे धपाटे वगैरेच बनवून घेऊया. तर मग हे बघा, मी पालक असं अगोदर स्वच्छ धुवून घेतला होता आणि मग तो चिरून पण घेतला आणि ज्वारीचं, गव्हाचं, बेसनचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये जिरे, ओवा, लसूण टाकला आणि अशा प्रकारे मग मी कणिक मळून घेत होते बघा. तर म्हटलं चला आज आपण एका गृहिणीबद्दल म्हणजे आपले जे विचार आहेत ते आपण आपल्या मैत्रिणींना सांगावेत असं मला वाटलं बघा. तर म्हणजे की एका गृहिणीचं आयुष्य बाहेरून साधं दिसतं, पण आतून किती शांत वेदना चालत असतात हे कुणीच समजून घेत नाही. ती सगळ्यांसाठी उभी असते, पण तिच्या मनाला आधार कुणी विचारत नाही. त्या न बोलणाऱ्या वेदनेला आज हे काही शब्द आहेत बघा. तर म्हणजे की जसं बघा, एक गृहिणी तिच्या हातांनी घराला ऊब मिळते. म्हणजे की एका गृहिणीच्या हातानेच तिच्या घराला ऊब मिळते आणि स्वयंपाकाला चव येतो, पण तिच्या मनाला समजून घ्यायला घरातला एकही क्षण कोणाकडे नसतो. स्वतःच्या भावना गिळून ती प्रत्येक दिवस हसणं निभवते. गृहिणी असणं गुन्हा नाही, पण मान न मिळणं हाच तिचा खरा दुःखाचा घाव ठरतो बघा. तुम्ही माझ्या मताला सहमत आहात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर मला लाईक, सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो हे मला नक्की सांगा मैत्रिणींनो. तर आपण म्हणजे की बघा ना, आपण म्हणजे सकाळी उठल्यापासून घरासाठी एक गृहिणी म्हणजे किती हे करते. परत तिच्या मनातल्या ज्या विचार असतात, भावना असतात, तिला बोलायचं तर खूप असतं, पण ती म्हणजे काही कारणाने ती व्यक्त करू शकत नाही आणि बोलूही शकत नाही बघा. तुमचं पण असंच असतं का? तुम्ही पण मनातल्या मनात म्हणजे विचार करतात का, बोलतात का की आता आज हे किंवा उद्या ते किंवा बाकीच्या काही आणखीन इतर गोष्टी असतात बघा. म्हणजे की ते तिला शब्दच राहत नाहीत म्हणजे बोलायला. तर मला म्हणायचं आहे मैत्रिणींनो की म्हणजे की या सगळ्याला आधार द्यायला म्हणजे एक मैत्रीण असावी तरी बघा. म्हणजे मैत्रीण म्हणजे खरं तर देवाने दिलेला फ्यूजच असतो बघा, एखाद्या बटनासारखा, की म्हणजे आपण तिच्यापाशी एक मन मोकळं वगैरे करतो आणि परत आपलं न बोललेली भावना देखील एक मैत्रीण समजून घेते बघा. आणि संसारामध्ये आपण म्हणजे कधीतरी थकतो, कधीतरी आपला म्हणजे मन थकतं आणि परत त्याचप्रमाणे
अशा काही आणखीन बाकीच्या गोष्टी असतात बघा. आता संसार म्हणजे काय, थोडंसं हे तुम्ही देखील आता अनुभवला असताल. संसार म्हणजे काय, फक्त जबाबदाऱ्या नसतात. तो एक शांत प्रवास असतो, जिथे प्रत्येक दिवस म्हणजे नवं काहीतरी शिकून जातो. कधी आपण तुटतो, कधी थकतो, तरीही पुन्हा उठून उभं राहतो, कारण घर आपल्यावर अवलंबून असतं. संसारातल्या गोंधळातही काही क्षण असे असतात, जे स्वतःलाच परत भेटतात. जसं की म्हणजे सकाळचा देवघरातील दिवा, मुलांच्या हास्याचा गोड आवाज आणि सकाळचा थकलेला मनाला मिळणारा चहा. संसार आपल्याला आकार देतो. आपली ताकद आणि आपली सहनशक्ती, सहनशीलता, आपली शांतता जगापुढे न बोलता दाखवतो. संसार जगणं सोपं नाही, पण हाच खरा संसार आपल्याला म्हणजे स्वतःला एक नवी ओळख देतो बघा. तर कधी-कधी संसारात आपण इतकं रमून जातो ना, की आपल्याला बाकीच्या म्हणजे आपल्या ज्या आपण बघितलेले स्वप्न वगैरे असतात, त्याला आपण मागे सोडून पुढे-पुढे जाऊ लागतो आणि आपल्या मुलाबाळांमध्ये इतकं आपण रमून जातो. ह्यालाच तर संसार असं म्हणतात, असं मला तरी वाटतं बघा. तर तुमचं काय म्हणणं आहे यावरती? तर त्याचमध्ये जर एखादी मैत्रीण आपल्याला असेल, तर समजा त्या मैत्रिणीने जर आपल्याला एखादा मेसेज केला त्या की तू कशी आहेस वगैरे, तुझं काय चालू आहे, तिनं जर इतकं बोललं तर आपल्याला आपल्या मनातून म्हणजे किती आनंद होतो बघा. आणि एक आपल्या मनाला वेगळीच समाधानी असते बघा. तर मैत्रीण म्हणजे खरंच संसारामध्ये एक तरी मैत्रीण असावी असं तरी मला वाटतं. कारण की संसार तर हा चालूच असतो. स्वप्ने वाढतच जातात, पण त्यामध्ये एखादी मैत्रीण त्यासोबतच असल्याचं हे जगणं अजून सुंदर होतं बघा. म्हणजे प्रत्येक गृहिणी म्हणजे गृहिणी असणं तिचं चुकीचं नाही आणि तिला म्हणजे कमी समजायचं नाही कधीही. एक गृहिणी असते म्हणून तर आपला संसार असतो, असं तरी समोरच्या व्यक्तीने म्हणजे समजून घ्यावं असं मला वाटतं बघा. तुम्ही पण माझ्या मताला सहमत आहात का? तर तुम्हाला माझा म्हणजे आजचं बोलणं कसं वाटलं आहे, ह्याच्यावरती मला नक्की कमेंट करा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला आणखीन कोणत्या टॉपिकवरती माझं बोलणं आवडेल, हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे बघा, मी एकीकडे गाजरचा हलवा करणार होते आज मुलांसाठी. त्याला स्वीट खाऊ वाटत होतं. आता हिवाळ्याचे सीझन आहेत. तो म्हटलं, "मम्मी मला काहीतरी स्वीट खाऊ वाटायले, तर मग आता मला हलवा वगैरे असेल तर करून दे." म्हटलं ठीक आहे, करून देते म्हणलं. मग मी त्यांना असं शॉर्ट ब्रेकसाठी गाजरचा हलवा एकीकडे करत होते आणि एकीकडे छान असे माझे धपाटे शेकत होते बघा मैत्रिणींनो. आणि म्हटलं आज आपण पालकचे हेल्दी म्हणजे आज दोन्ही पण हेल्दीच आयटम होते बघा, असे थोडेसे मुलांसाठी. आणि हे एक आईचं प्रेमच म्हटलं तरी पण चालेल. आणि मुलांचा हट्ट हा शेवट आईच पुरवत असते बघा. ती कधीच मुलांना नाही म्हणू शकत नाही. म्हणजे मुलांनी काही जरी मागितलं तरी ती म्हणजे करून देते, की ठीक आहे हे करून देते वगैरे, असं तिचं म्हणणं असतं बघा. तर तुम्ही पण तुमच्या मुलांचे असे हट्ट पुरवतात का? मी तर माझ्या मुलांचे हट्ट पुरवते बघा. हे बघा, मी गाजरच्या हलव्यामध्ये खवा वगैरे टाकून घेतला. ते छान खिसा असा भाजला होता. म्हटलं आता त्याच्यामध्ये आपण साखर वगैरे टाकून घेऊया. मग मी खवा ते टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि साखर ते टाकून मस्त त्याला फ्राय करत होते. आणि सकाळ सकाळचा मस्त असा अगरबत्तीचा सुगंध, परत एकीकडे धपाट्याचा स्मेल आणि त्यात परत गाजरच्या हलव्याचा सुगंध, मस्त तूप टाकलेलं, इतकं छान सकाळचं वातावरण वाटत होतं बघा. एक असं म्हणजे पॉझिटिव्हिटी निर्माण झाली होती बघा मैत्रिणींनो घरामध्ये. तर तुम्ही पण सकाळी उठलं की असंच अगोदर देवाची पूजा वगैरे करून घेतात का? तुमचं रुटीन काय आहे? माझं तर सकाळचं रुटीन असंच आहे बघा. तरी मी तुम्हाला माझं सकाळचं म्हणजे दाखवलं नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन नक्की दाखवेल. मग मी तरी देवपूजापासून व्हिडिओ स्टार्ट केला होता आणि बाकीचं माझं सगळं आवरून वगैरे झालं होतं. तर मग हे बघा, आणि इतकी घाई असते ना मैत्रिणींना सकाळी मुलं जाऊस तर
मग माझी अशी धावपळ सुरू होती. म्हटलं आता हलव्यामध्ये विलायची वगैरे टाकून घेऊयात आपण. आणि मग हे बघा माझ्या एकीकडे धपाटे पण किती छान असे शेकत होते, त्याला रंग पण छान असा दिसत होता. आणि मी पालक पण जास्त टाकून घेतली होती मैत्रिणींनो. कुठल्या तरी मार्गाने कसं तरी हे मुलांच्या म्हणजे हेल्थसाठी छान आहे पालक म्हणजे. तर त्यामुळं म्हटलं आज आपण पालकचेच धपाटे देऊयात. आणि हे बघा माझा मुलगा असा मध्ये मध्ये पण करू लागला होता, झालं का नाही मम्मी म्हणून. त्यांचा टाईम होत होता टिफिनसाठी. त्याला म्हटलं हो झालं. तर मग माझी अशी पळपळ सुरू होती बघा. आणि असं काहीतरी नवीन मुलांना कधीतरी करून दिलं तर ते फार आवडीने खातात बघा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि माझं गृहिणीबद्दलचं जे मी आज मत मांडलेलं आहे ते मत तुम्हाला कसं वाटलं आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर मला लाईक सबस्क्राईब जरूर करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि कालच्या व्हिडिओला पण तुम्ही माझ्या लाईक केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. हे बघा माझे टिफिन वगैरे भरून झाले होते. आणि मग मी मुलांना टिफिन वगैरे पॅक करून दिले. आणि म्हटलं चला आता स्वतःसाठी म्हटलं चहा बनवून घ्यावा. अगोदर सकाळच्या धावपळीतून आपल्या थकलेल्या मनाला हा चहा पिलाच पाहिजे बघा मैत्रिणींनो. मग आपलं मनही शांत होतं आणि पुढच्या कामालाही नवीन सुरुवात करता येते. चला तर मग चहा घेऊयात. श्री स्वामी